तुला काय व्हायचंय? डॉक्टर. काय नाव आहे तुझं? ज्ञानेश्वरी पंढरी गुळवे. ज्ञानेश्वरी पंढरी गुळवे. हिला डॉक्टर व्हायचंय. आणि तुझे वडील काय करता बा? शेती. शेती. आणि मग मुख्यमंत्री साहेब, आता हिला जर डॉक्टर व्हायचं असेल तर हिच्या वडिलांच्या खिशात 1 कोटी रुपये पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर इंजिनियर व्हायला त्या पालकाच्या खिशात 1 कोटी रुपये पाहिजे. आणि तुम्ही शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था करून ठेवली का त्याला 1500 रुपयाचा किराणासुद्धा महिन्याला भरता येत नाही हो. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये फक्त शेतकऱ्याची मुलं आणि शेतमजुराची मुलं शिकत आहे. आणि मग आपण यांच्याच भविष्याशी खेळतोय. म्हणजे श्रीमंताने श्रीमंत व्हायचं आणि गरिबाने गरीब. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर, कलेक्टरचा पोरगा कलेक्टर. आणि मग ही अशी गरिबाची मुलं. आता इथं डॉक्टरचं स्वप्न हे पूर्ण होईल का? एकाच वर्गामध्ये इकडं 4थीचा वर्ग आणि तिकडं 1लीचा वर्ग. मग हे असं अर्धवट ज्ञान घेऊन हे खरंच डॉक्टर होतील का? मग आपण यांचे स्वप्न मोडायला आपण पाप नाही करत आहे का? म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब, माझी तुम्हाला अजून विनंती आहे की तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये एकच करा. जर एखादा भिकारी आहे आणि तो भीक मागून जरी त्याच्या कुटुंबाची उपजीविका करीत असेल तरी पण त्याच्या मुलामध्ये जर शिकण्याचे गट्स असतील, त्याला डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होता आलं पाहिजे अशी यंत्रणा उभी करा. आणि तुम्ही निघाले आम्हाला हिंदी सक्तीनं शिकवायला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला 16 भाषा शिकवल्या संभाजीराजांना. मी म्हणतो आमच्या देशामध्ये शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या भाषा आम्हाला शिकवा, परंतु आधी शिकवणारी यंत्रणा सक्षम करा.